पाळा बिळा बघून घ्या पिंडीचा मित्रांनो कसा आहे. 35 एक मालदांडी ज्वारी आहे मित्रांनो. ही मोठ्या मापाचं बांधलेला आहे भैयानं बी. खाली बघून घ्या पिंडी केवढी आहे. तर कोणाला पाहिजे असं तुम्ही जसं पिंडी चुरा पेंड देताय का तसं चुरा पेंडीचं काम करते. एवढं म्हणजे याचं वैशिष्ट्य आहे. ह्या परिसरामध्ये कुठलं कुठलं कडवं पिकवलं जाते काय? ती काय एक 2-3 राशी आहेत फक्त. ती सरकारी बी म्हणून एक असते, त्याचं पण काय एवढं म्हणजे हे नसतंय. गाडी भरायला चालू आहे आपली. ही गाडीत किती माल बसतो तुमच्या? 950-1000 पर्यंत बसते. कोणती गाडी? पिकअप आहे, बोलेरो पिकअप. बोलेरो पिकअप आहे काय? बर. आणि ही कडवं कुठलं आहे आता? ही मालदांडी 35 मालदांडी. मालदांडी. बर. मला काय चालू आहे रेट आता? नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलोय मंगळवेढा तालुक्यातील मुंडेवाडी या परिसरामध्ये. शेतकरी मित्रांनो, ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण चालू इथल्या कडव्याचा काय बाजारभाव आहे आणि ज्वारीचा काय आहे आणि हरभरा भुस्याचा काय बाजारभाव आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सांगोल्याचा पशूंचे बाजार देखील कव्हर करत असतो, तसेच शेतकऱ्यांच्या मुलाखती देखील कव्हर करत असतो. जास्तीचा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार दादा. नमस्कार. आपला परिचय? दयानंद सुरेश चौगुले, राहणार मुंडेवाडी, तालुका मंगळवेढा. दादा, ही पाठीमागे जे आता कडवं भरायला चालू आहे, ही कुठल्या जातीच कडवा? ही 35 एक मालदांडी. 35 एक मालदांडी. हे कुठल्या कुठल्या जनावरांसाठी चालते मालक? ते सगळ्यांना चालते. गाय, म्हैस, शेळी, मेंढी सगळ्यांना. कडबा लहान असला तर ते शेळी मेंढ्यांसाठी चालतो भरपूर. आणि बिगर ते भांडाळलेला एक कडबा असतो लहान, ते रेसच्या बैलांसाठी भरपूर चालतो. बर. मग आता ही जो आता इथं कडबा आहे, ही कसला कडबा आहे? हे रेसच्या बैलांसाठी त्या साईजचा नाही. हे कडबा जे आहे ते फक्त गाय म्हशी पुरवठ्याचा माल आहे. पुरवठ्याचा माल आहे, फक्त पोट भरवणे. पोट भरवण्यासाठी. बरं. आता साधारणपणे काय चालू आहे आता जी 35 एक मालदांडी तुम्ही सांगली ज्वारी, त्या कडब्याचं साधारणपणे वजन किती भरतंय किंवा ही काय रेट चालू आहे आता? अहो, हे वजनावर घ्यायचा मालच नाही. बर. ही फक्त कसं असते माहिती का, गायींचं फॅट वाढवण्यासाठी हे साधारणतः कमीत कमी 2.5 ते 2.5-3 किलो पर्यंत पिंडी भरती. भरते. हा, हे काजू बदाम खाल्ल्यासारखं आहे सिस्टीम सगळी. बर बर बर. हा, ही तात्पुरतच असते ही. हा, आणि ही कसं आहे, गायींचं फॅट बेट सगळं वाढते. हा, फॅट वाढवण्यासाठी एक नंबर. आता तुम्ही मुरघास घालताय, घास गवत घालताय, तुम्ही काय कसं पण घाला, तुम्ही जसं पिंडी चुरा पेंड देताय का तसं चुरा पेंडीचं काम करते. एवढं म्हणजे याचं वैशिष्ट्य आहे. ह्या परिसरामध्ये कुठलं कुठलं कडवं पिकवलं जाते काय? ती काय एक 2-3 राशी आहेत फक्त. ती सरकारी बी म्हणून एक असते, त्याचं पण काय एवढं म्हणजे हे नसतंय. 35 एक मालदांडीचा कडबा आणि एक गुडदीचा दगडीचा. ते मध्ये दगडी आणि गुडदी एकच. चांगला कुठला? 35 एक काय? दोन्ही कडबा चांगलाच, पण दगडीच्या कडब्याला थोडा पाला जास्त असतोय आणि कडबा लहान असतोय. ही जरा कडबा मोठा येतोय उंचीला. उंचीला मोठा येतोय. साधारणपणे आता भाव काय चालू आहे कडब्या चालू? आता कुठला दर पाहिजे तुम्हाला? आता समजा आता इथं आता तुम्ही व्यापारी आहे तर इथून घेताय ती रेट साधारणतः इथं 2500 पर्यंत दर आहे. इथं जागेवर 2500, 2400, 2600. शेतकऱ्याला फक्त कडबा बघून. आता एखाद्याचा कडबा उंच असतोय 6 फुटापर्यंत, 7 फुटापर्यंत, त्याचा 2600 पर्यंत कडबा आपल्याला घ्यावा लागतोय. आणि ज्याचा लहान आहे त्याला काय 2400 पर्यंत कडबा घेतोय आपण, त्याचा काय विषय नाही. कडबा बघून रेट आहे. आणि पुढं पण देताना कडबा बघूनच रेटच्या हिशोबाने देतोय. पुढचं कसं असतंय अंतर. आता हीच कडबा पुण्याला द्यायचा आहे, ते 4200-4500 रुपये पर्यंत शेकडा जातोय. आता इथं 2700 घेतल्यानंतर तिथं तेवढा पर्यंत खर्च होते. त्याला भरणी आहे, भाडा आहे, डिझेल आहे, बाकीच्या त्याला लय गोष्टी आहेत. बर बर बर. बरं, आता जर समजा आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर कोणाला कडवं पाहिजे असेल तर तुम्ही कसं द्याचाल? पोच एक 100-1 किलोमीटरवर जर द्यायचं झालं तुमच्या परिसरापासून तर कसं देणार तुम्ही? 3700 पर्यंत, 3500 ते 3700 पर्यंत. त्याचं ते 100 किलोमीटर म्हणजे पण अंतर कसं आहे त्याच्या हिशोबावर येते. पण मला आता तुम्ही सांगितलं की 3500-3700, आता ही अशा परवडणार का शेतकऱ्याला इकडं? का परवडणार नाही? अहो, काढायलाच 5 रुपये 6 रुपये घ्यायला लागली ती. काढायला 6 रुपये, पिंडी बांधायला 2 रुपये, खोडायला 3 रुपये, होरळा टाकायला 1 रुपया. शेतकऱ्याला जागेवर 15 रुपयाला पिंडी पडायला लागली. 15 ते 16 रुपये पर्यंत शेतकऱ्याला पडते. तिथनं त्या मालकानं उचलायचा, बाकी बऱ्याच गोष्टी आहेत साहेब. म्हणजे मूळ मजुरीचा खर्च असेल किंवा सगळा खर्च पाहता 15 ते 16 रुपये शेतकऱ्याचा खर्च आहे. हा, जास्तीच येतोय पण कमी नाही. हा, आता काय काय 7 रुपयाने पण पेंडी काढायला लागली ती. हा, कारण आणि पेंड्या लहान लहान टाकते ती. कारण शेतकऱ्याला परवडायसारखं काय राहिलेलं नाही पहिल्यासारखं. काय नाही. बरं, मला कुठपर्यंत पोहोचू द्याल कडवं? कमीत कमी 200 ते 250 किलोमीटर अंतर. 250 किलोमीटर पर्यंत येत आहे. बरं.
तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर कडबा पाहिजे असेल तर दादांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगितलेलं आहे कडबं कुठपर्यंत तुम्हाला पोच मिळेल. तर स्क्रीनवरती नंबर दिलाय, त्यांना संपर्क साधू शकताय. धन्यवाद मालक. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय. शंकर तुकाराम धुमाळ राहणार मंडेवडे. तर धुमाळ साहेब, मला एक सांगा की आता सध्या इथं मी आल्यापासून बघतोय की गाडी भरायला चालू आहे आपली. ही गाडीत किती माल बसतोय तुमच्या? एक 950,000 पर्यंत बसते. कोणती गाडी? पिकअप आहे, बोलोरो पिकअप. बोलेरो पिकअप आहे काय? बर. आणि ही कडबं कुठलं आहे आता? ही मालदांडी 35 ची मालदांडी. मालदांडी. बर. मला काय चालू आहे रेट आता? आता चालू आहे 2500, 2600, 2400. 2400 पर्यंत आहे. तर ही किती किलो पर्यंत भरेल काय? ही एक 2, 2.5, 3 किलो भरते. हा. आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असं येतं की टनावर चारा द्या, तर ही परवडणार का? नाही परवडत नाही. नाही का? आपला बिगर पाण्याचा कडबा असतोय. पाण्याचा वजनच येतं. हे आपलं बिगर पाण्याचा, हवावर आलेल्या पाण्याचा हेच आहे. हा. साधारणपणे हिचं वजन किती भरेल म्हणलं? ह्याचं 2.5-3 किलो वजन भरते. आणि ह्या पिंडीचा रेट काय राहील आता? ह्याचा पेंडीचा पोच तुम्हाला पडेल की 3500 रुपये, 3000 पर्यंत पडेल. 3035 आसपास अंतर बघून अंतर बरोबर. अंतर तुमचं बघून. काय जे काय अंतर आहे त्याच्या त्यावर हिशोबाने पडेल. बर. मालक, आपल्याकडे अजून काय काय मिळते? तूर भुसा, हरभरा भुसा. हा. हरभऱ्याला काय रेंज चालू आहे आता भुशाचं? 8 रुपये, 9 रुपये 4 टन. म्हणजे पोचचं सांगताय तुम्ही? हा, पोच. लूज मालाचा दर वेगळा आणि पॅकिंग मालाचा दर वेगळा. हा. म्हणजे लूज माल पण मिळेल का आपल्याला? लोज पेन मिळते, टिक्यात बोध मध्ये पेन मिळते. आपलं पॅकिंग पिन असते. म्हणजे पॅकिंग म्हणजे त्या बोध मध्ये घातल्यानंतर हा, पॅकिंग. पॅकिंग. तर शेतकरी मित्रांनो, आपण इथं बऱ्यापैकी ग्राउंड रिपोर्ट घेऊन मुंडेवाडी या परिसरामध्ये येऊन कडब्याची रेंज त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. जर कोणाला कडबा पाहिजे असेल, हरभऱ्याचा भुसा पाहिजे असेल, तर दादांचा नंबर आपण स्क्रीनवरती दिलाय, संपर्क साधू शकता. दादा, नंबर सांगा एकदा. 77 41 89 89 25. ठीक आहे. कोणाला कडबा पाहिजे असेल तर संपर्क साधा. धन्यवाद दादा. धन्यवाद. राम राम मालक. आपला परिचय. परिचय राहणार कागस्ट. हा. आपलं नाव काय मालक? मेघराज नागनाथ धुमाळ. बरं. हे तुमच्याकडलं आहे कडबं? हा, आपल्याकडलं आहे. बर. किती निघाले? 780. किती एकरात? 2 एकरात. 2 एकरात निघालं काय? हा. बरं. आणि साधारणपणे ह्याला म्हणजे पाणी वगैरे कसं असतं द्यायचं काय? पाणी दिलं नाही साहेब. हवेवर आली म्हणजे मिरगाला पेरलेलं ते आधी त्यावर. असं झालंय काय? हा. बरं. आणि हरभर काय केलं काय? हरभर केलं तर 5. हरभरा भुसा मिळेल का तुमच्याकडे? हरभर मिळेल की? कसं मिळेल? 8 रुपये किलो 8 रुपये किलो जागेवरनं मिळेल. जागेवर मग. बरं. तर शेतकरी मित्रांनो, ही शेतकरी येतं यांच्याकडं त्या ठिकाणी कडबं होतं, आता विकले याने. आणि ह्यांच्याकडे आता हरभऱ्याचा भुसा देखील आहे. हरभरा मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे. भुसा मला कसं दिलं कडबं? कडबं 2500 रुपये दिले. जागेवर 2500 दिलं. बरं. तर आपण आता व्यापाराला विचारू. आणि कडबा बघून असते. मालक जागेवर 2500 घेतले, आता पुढे कसं विकायचं? रनिंग किती रनिंग होईल तसं मग 3200, 3100. हा. मग आता इथनं जर समजा 40 किलोमीटरवर द्यायचं झालं तर किती? 40 किलोमीटर 3100, 3000 पर्यंत देतोय. 3000 पर्यंत देत आहे. बरं. आपल्या गाडीत किती बसतोय म्हणला माल? 900, 1000, 950, 1000 पर्यंत. 950,000 पर्यंत बसतोय. शेतकरी मित्रांनो, बघून घ्या. ठिकाणात आपण आलेलो आहे. तर मंगळवेढा तालुक्यातील मुंडेवाडी या परिसरामध्ये येऊन आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे शेतकरी येतं आणि हे व्यापारी येतं. तर जागेवरच ह्यांचं कडबं त्या ठिकाणी 2500 रुपयानं व्यापाऱ्याला दिलेलं आहे. आणि जागेवर पोच आपल्याला मित्रांनो 3000-3200 पर्यंत मिळून जाईल असं ह्यांचं म्हणणं आहे. पिंडी वगैरे दादा दाखवा पिंडी, जरा पिंडी दाखवा, आळा बिळा बघून घ्या पिंडीचा मित्रांनो कसा आहे. 35 एक मालदांडी ज्वारी आहे मित्रांनो. ही मोठ्या मापाचं बांधलेला आहे भैयानं बी. आधी बघून घ्या पिंडी केवढी आहे. तर कोणाला पाहिजे असं नंबरवरती साधू शकताय शेतकरी मित्रांनो. सांगा गाडी भरायला संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.